आज आपण अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी या दोन्हीचाही अभ्यास करणार आहोत. समान छेद असणारे अपूर्णांक यांची बेरीज आपल्याला येते असं समजून आपण आज पुढे जाऊयात. असमान छेद असणाऱ्या अपूर्णांकाची बेरीज कशी करायची. जर अपूर्णांकांचे छेद समान नसतील, वेगवेगळे असतील, तर त्यांना एकसारखं करून घ्या आणि मगच बेरीज करा. आता छेद समान करण्याची पद्धत कशी आहे की जे दोन छेद आहेत वेगवेगळे त्यातला मोठा छेद बघा 9 आणि 9चा पाढा म्हणा. 9चा पाढा म्हणत असताना अशी संख्या शोधा की जी 5च्या पाढ्यात येते. जर मी 9चा पाढा म्हणायला सुरुवात केली, 9 एके 9, 9 दुनी 18, 9 त्रिक 27, 9 चौक 36, 9 पाचे 45. तर 45 ही संख्या अशी आहे की ती 5च्या पण पाढ्यात येते. मग जर तुम्हाला दोघांचा छेद समान करायचा असेल तर तो छेद असेल 45. तो छेद काय असेल 45. 45 छेद हे कशावरून ठरवलं की 45 ही अशी संख्या आहे की ती दोघांच्याही पाढ्यात येते. ती दोन कोण 5 आणि 9 या दोघांच्या पाढ्यात येणारी संख्या आपण आधी शोधायची आणि ती संख्याच छेद म्हणून वापरायची. आता मला सांगा, इथे 5 आहे, इथं मी 45 लिहिलंय, इथे 9 आहे, इथं मी 45 लिहिलंय. असं करता येतं का? नाही. तर आपल्याला सममूल्य अपूर्णांक माहिती आहे. 5 ला कितीने गुणल्यावर 45 होतं? 5 ला 9 ने गुणल्यावर 45 होतं. तर 3 ला पण 9 ने गुणा. सॉरी, बरोबर, 9 त्रिके 27. 9 ला कितीने गुणल्या? 5 ने. 9 पाचे 45. 7 ला पण 5 ने गुणा, 35. आता छेद समान आहेत का? आहेत. मग तुम्ही त्यांची बेरीज करा. छेद समान असतील. आता इथं हे पण होतं, छेद जर समान असतील तर आहे तो छेद ठेवा, अंशाची बेरीज करा. किती येते? 7 आणि 5 12 2, हात चालला 1, म्हणजे 3 अंश छेद 5 अधिक 7 अंश छेद 9 यांची बेरीज 62 अंश छेद 45 इतकी आली. बघा, ठीक आहे. आता पुढे जाऊया. 2 अंश छेद 4 अधिक 5 अंश छेद 8. 2 अंश छेद 4 अधिक 5 अंश छेद 8. आता इथे बघा समोर, इथे पण छेद वेगळे आहेत, बरोबर. 4 आणि 8 याच्यामध्ये सर्वात मोठा अंश छेद कोणता? 8. 8चा पाढा कधीपर्यंत म्हणायचा आहे? जोपर्यंत 4च्या पाढ्यातला अंक येत नाही. म्हणा 8 एके 8. 8 येतो का 4च्या पाढ्यात? मग याचा छेद काय करायचा? 8 करायचा. छेद काय करायचा? 8 करायचा. आता 4चा 8 कसा होईल? 4चा 8 कसा होईल? 4 ला कितीने गुणल्यावर 8 होईल? 4 ला 2 ने गुणल्यावर 8 झाला. 2 ला पण गुणा. इथे 4 दुनी 8, 2 दुनी 4. याचा सममूल्य अपूर्णांक हा मिळाला. इथं पण याचा सममूल्य अपूर्णांक हा आहे, याचा सममूल्य अपूर्णांक हा आहे. आपण हे दोन सममूल्य अपूर्णांक का शोधले? कारण का आपल्याला छेद समान करायचे होते. छेद समान का करायचे होते? छेद समान असल्याशिवाय बेरीज होत नाही, म्हणून छेद समान केले. छेद समान करण्यासाठी सममूल्य अपूर्णांक आणली आणि ही आपली मेथड, पद्धत. इथे पण तेच करतोय. 4 छेद आहे, 4 ला 2 ने गुणलं तर 2 ला पण 2 ने गुणावं लागेल. छेदाला 2 ने गुणलात तर अंशालाही 2 ने गुणावं लागेल. छेदाला 2 ने गुणलं 4 दुनी 8, अंशाला 2 ने गुणलं 2 2 4. आता इथं छेद किती आहे? 8. इथं किती आहे? बदल करायची काय गरज आहे का? नाही. मग आहे तेच ठेवा. एकातच बदल केला, दुसऱ्यात बदल केलाय का? नाही. काय फरक पडणार नाही.
झाले का छेद समान? छेद समान असला की आहे तो छेद आणि अंशाची बेरीज. सर तुम्ही आम्हाला स्कॉलरशिप शिकवता आणि स्कॉलरशिप मध्ये एवढा वेळ आम्ही जर बेरीज करत गेलो तर आमचे गणित सुटायचे कसे? बरोबर. तर हे सुरुवातीला कन्सेप्ट क्लिअर होणं खूप महत्वाचं आहे की आपण शॉर्टकट का करतो, कसे वापरतो हे समजण्यासाठी ह्या कन्सेप्ट आहेत. जर तुम्हाला याची व्यवस्थित कन्सेप्ट क्लिअर झाली, तुम्ही याचा थोडासा सराव केला, याचा सराव करायचा आणि मगच आपण पटकन गणित कसं सोडवतं याच्याकडे जातो. पटकन शॉर्टकट मध्ये कसं उत्तर काढायचं, पटकन स्पीडने कसं करायचं याच्याकडे जाऊयात. पण अगोदर ही पद्धत येणं गरजेचं आहे की इथे सममूल्य अपूर्णांक आणला जातो, सममूल्य अपूर्णांक आणून छेद समान केले जातात, छेद समान करूनच बेरीज केली जाते. ही याची मुख्य पद्धत आहे असं म्हणता येईल आपल्याला. ठीक आहे, पुढे जाऊयात. आणखीन एखादं उदाहरण. 3 अंश छेद 7 अधिक 4 अंश छेद 5. बघा अशा पद्धतीने हे मी आणखीन एक गणित समजून सांगतोय, याच्यानंतर मी वेगळी पद्धत वापरेन. तर ही पद्धत समजून घेणं गरजेचं आहे. 3 अंश छेद 7 अधिक 4 अंश छेद 5 छेद समान आहे का? छेद समान आहे का? नाही. समान करायचं आहे. समान करताना मोठा छेद. फास्ट विचार करणं खूप गरजेचं आहे. मी आधी खूप स्लो सांगितलंय, आता स्लो सांगत बसलो तर मग गणिताचाही वेग कमी होईल. तुमचा वेग वाढणं गरजेचं आहे. सराव सराव. घरी गेल्यावरती सराव काय करायचा, मस्तपैकी आपल्या मनाने कुठलाही एक अंश, कुठलाही एक छेद, दुसरा छेद आणि अंश निवडताना ह्याच्यापेक्षा वेगळा पाहिजे, झालं, करत बसा बेरीज. आता बेरीज करण्याची पद्धत परत एकदा स्टेप बाय स्टेप लक्षात ठेवायची. आधी बघायचं छेद समान आहे का, तर छेद समान नाही असं दिसतंय. मग छेद समान नाहीये तर मोठा कोण आहे? 7 आणि 5. 7 मोठा आहे. मग 7चा पाडा म्हणत बसा. 7 एके 7 नाही येत. 7 दोन्हीच नाही येत म्हणजे कुठं नाही येत? 5च्या पाड्यात येत नाही. 7 एके 7, 7 दोन्ही 14, 7 त्रिके 21, 7 चौक 28, 7 पाचे 35, 7 पाचे 35 दोन्हीकडे येतं. मग कोणता छेद करायचा? 35. बघा छेद कोणता करायचा हे ठरलं. दोघांचाही छेद किती आणायचा? 35. दोघांचाही छेद किती आणायचा? 35. अधिकचं चिन्ह. 7 ला किती गुणल्यावर 35 येतं? 7 पाचे 35. मग 3 ला पण 5 ने गुणा, छेदाला पण 5 ने गुणलं, अंशाला पण 5 ने गुणा. छेदाला पण 5 ने गुणलं, अंशाला पण 5 ने गुणा. छेदाला किती ने गुणलंय? इथल्या छेदाला 7. 5 7 35. बघा छेदाला पण 7 ने गुणलं, अंशाला पण 7 ने गुणा. इथं येतं 28. आपण मराठी माध्यमाचं शिकतोय बरोबर. मग तुम्ही अंक उत्तर देताना मराठी उत्तर द्या. मराठी माध्यमामध्ये जायची परीक्षा. जर आपल्याला इंग्लिश मीडियम मधनं परीक्षा द्यायची असेल तर आपण तिथे इंग्लिश मीडियम भरूयात. मग देन ऑल द मॅथ्स गोइंग इन इंग्लिश. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला इंग्रजी शिकवावी लागेल की कशात इंग्रजीला काय म्हणतात. ह्याला प्लस म्हणतात, त्याला 35 म्हणतात, त्याला फॅक्टर्स म्हणतात. मग फॅक्टरचं ऍडिशन कसं करायचं असं येतं. मग सध्या आपण मराठी माध्यमात आहोत, मराठीवरच भर देऊयात. तर 35 आणि 35 झाले छेद समान. कसे केले आपण? इथून केले. यातला एक मोठा बघितला, मोठ्याचा पाडा म्हटला, ते संख्या जी दोघांच्या पाड्यात येते अशी संख्या शोधली. 7 आणि 5 मध्ये येणारी संख्या कोणती? 7च्याही आणि 5च्याही पाड्यात येणारी संख्या कोणती? 35. 70 पण येतं ना सर, पण आपण मोठी बघत नाही, छोटी. 70 वापरलं तर जमतं. 7च्याही पाड्यात 70 येतं आणि 5च्याही पाड्यात 70 येतं. 5चा पाडा 14 पर्यंत म्हणा ना. 5 14 70 बरोबर. तर दोघांच्याही पाड्यात 70 येतं, पण आपल्याला छोटी संख्या पाहिजे म्हणून आपण अगोदर छोटी संख्या घेतो. 35 झालं. आहे तो छेद. छेद समान झाल्यावर काय करायचं? आहे तो छेद अंशांशाची बेरीज. 15 अधिक 28 ही बेरीज पटकन करून घ्या. बरोबर आली का चुकली? 43 अंश छेद 35 बरोबर. चला हे पण झालं.
आता मी स्कॉलरशिपला आलो आणि स्कॉलरशिपला आल्यावरती माझ्या समोर एक गणित आलंच. असं गणित आलं तर मला फास्ट हे गणित सोडताना बघा मी कसं करतोय का. फास्ट 8 त्रिका 24, 8 त्रिक 24, 3 त्रिक 9, साई चौक 24, पाऊण चौक 20, 20 आणि 9 29 छेद 24. सुटते की नाही. हीच मेथड वापरली मी, फास्ट केलंय. हा कसं काय, हीच मेथड मी केली पण गणित फास्ट केलं. मला मी पटकन 8चा पाडा मनात म्हटलं 8 एके 8, 8 दुनी 16, 8 त्रिक 24, 6च्या पाड्यात 24 येते का, येते. 8च्या पाड्यात 8 एके, आता बघा परत एकदा सुरुवातीपासून जाऊयात. ठीक आहे, सुरुवातीपासून जाऊयात. बरं चुकलं तर चुकलं, बघूयात चूक तरी शोधून काढूयात. हा चूकच शोधून काढूयात, म्हणजे समजून घेणंही होईल आणि चूक शोधून काढणंही होईल जर चुकलं असेल तर. ओके चला. 8 आणि 6 छेद समान आहे का, नाही. 8 घेतला, मोठा छेद कोण आहे, 8. 8चा पाडा म्हणा 8 एके 8, 6च्या पाड्यात येतं का, 8 दुनी 16, 6च्या पाड्यात येतं का, 8 त्रिक 24, 6च्या पाड्यात येतं का, हो. मग छेद काय करायचं ठरलं, 24. 8ला किती निघूनल्यावर 24 येतं, 3. 8ला 3 निघुना, 3ला पण 3 निघुना 9 आलं इथं. 9 अधिकला अधिक, 6ला किती निघूनल्यावर 24 येतं, 4. 5ला किती निघून, 5ला पण 4 निघुणावं लागेल. 6ला जसं 4 निघुनलं तसं अंशाच्या ठिकाणी जो 5 आहे त्याला पण 4 निघुना 20. इथं आहे 20. 20 आणि 9 आहे तो छेद. काय चुकलं, कळलं. म्हणजे आता मी एवढं फास्ट का, एक मिनिट मी एवढं फास्ट का केलं, कारण का मी प्रॅक्टिस केली आहे माझी. याच्या अगोदर तुम्ही लहान असताना, थोडा मी मोठा झालो, शिकवतोय याच्यात त्याच्यात, मी याची प्रॅक्टिस करत बसलोय. मी जे तोंडी भरपूर करतो ते तुम्हाला इथं मांडून दिलंय. जे गणित मी तोंडी करतो ते इथे मी मांडलं. का मांडलं, तर तुम्हाला समजावं की आपण डोक्यात तोंडी कसं करावं. मग हा माझा शॉर्टकट. दोन्ही कोणाला भागलं, हा तुम्ही काय केलं, यांनी याला गुन्हा, याला यांनी गुन्हा, याला गुन्हागार केलं. हा ती पण मेथड आपण घेणार आहोत. पण ही एक मेथड आहे, ही मेथड एक्झॅक्ट उत्तर देते, ती मेथड पण एक्झॅक्ट उत्तर देते. पण एक अपूर्णांक जर असेल तर पुढे 48 किती आलं असेल तुझं बा, 48 29 दुनी 58, 58 छेद 48. हा ती पण मेथड आपण घेणार आहोत, पण त्याला वेळ आधी हे. ठीक आहे, हे कळलं. पुढे जाऊ. दोन अंश छेद 4. बघा मी फास्ट करून घेऊ. झालं. किती वेळ लागतो, हो नाही देऊ शकतो. एक उत्तर आहे. बर बघा 6 आणि 4 पटकन विचार. मोठा कोण आहे, 6चा पाडा म्हणा 6 एके 6, 6 दुनी 12. इथे येते का, इथं पण येते, इथं पण येते. म्हणजे 6च्या पाड्यात 12 आहे, 4च्या पाड्यात 12 आहे. इथं आलं 12. 6ला किती निघुनलं, 6 दुनी 12, 3 दुनी 6, 4 त्रिकम 12, 3 दुनी 6, दोन्हीकडून 6 6 येतं, 12/12. ही मेथड समजणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला हे समजणं गरजेचं आहे. सोडवण्याची पद्धत आपण वेगळी वापरू शकतो, पण हे समजणं खूप गरजेचं आहे. कारण का हे सममूल्य अपूर्णांक आपण आणतो आणि हे सममूल्य अपूर्णांक आणल्यामुळेच ही बेरीज शक्य होते. मग हे सममूल्य अपूर्णांक कशा पद्धतीने आणले जातं याचं हे उदाहरण आहे. आता आपण वजाबाकीचे काही उदाहरणं बघूयात.
वजाबाकी मध्ये पण याच्या अगोदर जशी बेरीज केली तसंच आहे. वजाबाकी मध्ये आपण एवढी एक काळजी घेतली पाहिजे. मी तुम्हाला म्हटलं होतं की मनानेच तुम्ही अपूर्णांक घ्या आणि बेरीज करा. वजाबाकी घेताना पहिला जो अपूर्णांक आहे तो मोठा असला पाहिजे दुसऱ्यापेक्षा. थोडी याची काळजी घ्यायची की 3/7 वजा 1/9. बघा इकडे समोर. आता इथे 3/7 वजा 1/9. आता मला यांची वजाबाकी करायची. वजाबाकी करत असताना जसा बेरजेच्या वेळी छेद समान असणं हे गरजेचं आहे असं वाटत होतं, तसं इथंही छेद समान असणं गरजेचं आहे. छेद समान जर नसतील तर आपल्याला वजाबाकी करता येत नाही. छेद समान नसतील तर आपल्याला बेरीजही करता येत नाही. म्हणून आता आपण काय करूयात, या दोघांचा छेद समान करूयात. याच्या अगोदर जी पद्धत केली होती तीच. यातला मोठा कोण? 9. 9चा पाडा म्हणा. 9×7 63. 63 हे दोघांच्याही पाड्यात येतं. म्हणून याचाही छेद 63, याचाही छेद 63. 9 7 9 कितीने गुणलंय? 9ने. इथं पण 9 3 9 9×7 कितीने गुणलं? 7ने. इथं पण 7ने गुणणार. 1×7 7 झालं. करूयात वजाबाकी. आता आहे तो छेद 63. 27 वजा 7 20/63. ही याची वजाबाकी आहे. परत एकदा ते समजून सांगतो मी. बेरीजेच्या वेळी जे सांगितले ते. यातला मोठा छेद बघा 9. 9चा पाडा जोपर्यंत म्हणायचा तोपर्यंत म्हणायचा जोपर्यंत 7च्या पाड्यातली एखादी संख्या येत नाही. ती आहे 63. 63 आलं. त्याच्यानंतर छेद आपलं ठरलं की 63 करायचं. 63 छेद करत असताना 7ला 9ने गुणलं, 3ला पण 9ने गुणा, 9ला 7ने गुणलं, 1ला पण 7ने गुणायचं. ही आहे वजाबाकी. बेरीज आणि वजाबाकी यातला काहीच फरक नाही. फक्त इथं जर बेरीज असती तर अंशामध्ये बेरीज केली असतो. इथं वजाबाकी आहे म्हणून अंशामध्ये वजाबाकी असं. फळ्यावरचं प्रत्येक गणित तुमच्या वहीत असलं पाहिजे. माझ्या तोंडाला बघून तुम्हाला गणित समजणारी नाहीत. फळ्यावरचं लिहून घेता आणि मी जे सांगतोय ते ऐकता तुम्हाला हे समजतं. त्यासाठी फळ्यावरचं प्रत्येक गणित तुमच्या वहीमध्ये असणं गरजेचं आहे. पुढचं करूयात. आता आपण मेथडला जाऊयात. बेरजेची आणि वजाबाकीची मेथड एकच आहे. आता आपण बघूयात वजाबाकी करताना कशी करायची. समजा एखादा आणखीन एक अंशाधिक अपूर्णांक भिन्नछेद अपूर्णांक घेतला. समोर बघा फळ्यावर 3/5 वजा 2/7. इथे दोघांचे छेद समान आहेत का? नाही. आता आपण काय करणार आहोत बघा. तिरकस गुणाकार. या 7ने 3ला गुणायचं, या 5ने 2ला गुणायचं. 2 गुणाकार झाले आणि या 5 आणि 7चा ह्या दोघांचा गुणाकार करायचा. आता ही शॉर्टकट आली हा. पटकन 7ने 3ला गुणा, 7 त्रिक 5ने 2ला गुणा, 5 दुनी 7 5 किती गुणाकार झाले रे? हे लक्षात ठेवा. 3 गुणाकार होतात. हा छेद पहिला अंश, हा छेद दुसरा अंश. वजाबाकी असल्यामुळे पहिल्या अंशाचा गुणाकार पहिल्याच ठिकाणी पाहिजे, दुसऱ्या अंशाचा गुणाकार दुसऱ्या ठिकाणीच पाहिजे. इकडचं 10 इकडं 21 इकडं करता येत नाही. काही जण असं करतात, 5ने 2ला गुणतात, 5 दुनी आणि ते 10 कुठे लिहायला पाहिजे? इकडच्या बाजूला लिहायला पाहिजे. इथं जिथं आता मी लिहिलंय तिथं लिहायला पाहिजे, पण लिहिताना इथं लिहितात. चुकतं. जिथं छेद आहे तिथं नाही, जिथं अंश आहे तिथं. 5 कोणाकडे चाललाय? 2 कडे. मग इथं करा 5 दुनी 10. त्याच्यानंतर 7 कोणाकडे चाललाय? 3 कडे. मग 7 त्रिक 21. मग ह्या दोघांचा गुणाकार 7 5 35. आता वजाबाकी करा. 21 मधनं 10 गेले, 11 राहिले. 11 अंश छेद 35. बेरीज पण अशीच करायची. बेरीज पण
अशीच करायची. आता बेरजेचं या पद्धतीने एखादं उदाहरण घेऊयात. बेरजेचं या पद्धतीने कुठलाही एक अपूर्णांक घ्या. 8/11 वजा 7/9. सॉरी, आपण बेरीज करतो ना, यांची बेरीज करूयात. काय करायचंय? तिरका गुणाकार. इकडचा 9 इकडे, इकडचा 11 इकडे, आणि ह्या दोघांचा गुणाकार. बर, 9×8 = 72, 11×7 = 77, 11×9 = 99. आणि हे कधी करायचं? छेद समान नसेल तरच करायचं. छेद समान असेल तर असं काही करायची गरज नाही. बघा, 72 आणि 77 किती होतात? आणि छेदामध्ये 99. झाली बेरीज. ठीक आहे, ही शॉर्टकटची मेथड आहे. या पहिला छेद दुसरा अंश, दुसरा छेद पहिला अंश, आणि नंतर दोन्ही छेद. छेदांचा गुणाकार छेदातच लिहा. छेदांचा गुणाकार छेदातच लिहा. या पहिला छेद आणि दुसरा अंशचा गुणाकार इकडे, दुसरा छेद आणि पहिला अंशचा गुणाकार इकडे. हे पहिला दुसरा गोंधळ होत असेल तर सोडून द्या. हे आकृती लक्षात ठेवा. ह्याला उचलून इथं ठेवायचा, ह्याला उचलून इथं ठेवायचा, ह्या दोघांना खालीच ठेवायचं. झालं. कळलं का? ह्याला उचलायचा, ह्याच्यात घालायचा, ह्याला उचलायचा, ह्याच्यात घालायचा, आणि ह्या दोघांना एकत्र बांधायचा आणि खालीच ठेवायचा. सोडून नाही द्यायचं, ठेवायचा. सोडून दिल्यावर मग गोंधळ होईल. ओके, हा. येतं की 9×10 9×11 आलं. ते सांगतो. एक लक्षात ठेवा, पाढे म्हणताना आपण पाढे फक्त 10 पर्यंत म्हणतो. प्रत्येक पाढा 10 ला घेऊन जातो आणि थांबतो. प्रत्येक पाढा. जर तुम्ही ठरवलं ना तर खूप पुढे जाऊ शकतात पाढे. कधी गेलात ना, सगळ्यांनी एक लक्षात ठेवा, उजळणीचं पुस्तक काढा आणि आडवे पाढे म्हणा. म्हणजे आडवे तुम्हाला तो पाढा दिसतो, उजळणी लिहिलेली पाहिजे 30 पर्यंत. तो पाढा कंटिन्यू 30 पर्यंत जातो की नाही बघा. कंटिन्यू पाढा उजळणीच्या पुस्तकात बघा. हा, कंटिन्यू. मग तो 10चा पाढा आपण 30 पर्यंत नेऊ शकतो. बघा, 10×1 10×2 10×3 10×10 10×10 10×11 10×12 10×13 130 10×14 140 10×15 105. ओके, आता कळलं की पाढा कोणताही कुठे संपत नाही. आपण पाठ करताना त्याला 10 नंबर पर्यंत पाठ करतो. ठीक आहे. आपण हे बघतो काय, याच्या पाड्यात हे येते हे बघत नाही. 9 ने पण 99 ला भाग जातो, 11 ने पण 99 ला भाग जातो. हे संख्या आपण बघतो. तर मला वाटतं ही शॉर्टकट मेथड तुम्हाला समजली असेल. आणखीन एखादं गणित सोडूयात परत. 3/5 अधिक 2/7. समजा यांची बेरीज करायची आहे, तर बेरीज करताना हे तिरकस गुणाकार आणि ह्या दोघांचा गुणाकार. 7×3 = 21, 5×2 7×5 करा बेरीज. 21 × 10 31/35. वजाबाकी करत असताना एकच काळजी घ्यायची, जर इथं वजाबाकीचं चिन्ह असतं तर इथं वजाबाकी येते आणि 21 मधून 10 गेले असते ना 11 राहिले असते. बेरीज आणि वजाबाकी करत असताना, अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी करत असताना एवढं काहीतरी अवघड आहे असं काही नाही. हे तिरकस गुणाकार करताना आपण जे याच्या आधी मेथड समजून घेत होतो तीच आहे, त्याला वेगळं काही करत नाही. बघा, मी हे गणित इथं लिहितो. 3/5 अधिक 2/7. छेद वेगवेगळे आहेत की नाही. 7×1 7, 7×2 14, 7×3 5च्या पाड्यात येणारी संख्या शोधायची. कोणाच्या पाड्यात? 7च्या पाड्यात. 7×1 7, 7×2 14. व्हेरी गुड. 7×5 35. म्हणजे 7×5 35. 35 ही संख्या इथं पण येते, इथं पण येते. त्याच्यामुळे छेद काय करायचं ठरलं? 35. आता 5 ला कितीने गुणलं? 5 ला कितीने गुणलंय? 7 ने गुणलं. या 5 ला 7 ने गुणलं
35 आलं. या 3 ला कितीने गुणलंय? इथं बघा, आता इथे या, इथं 5 आणि 7चा गुणाकार झालाय, 3 आणि 7चा पण गुणाकार झालाय. इथं या, 5 ला 7 ने गुणलं म्हणून 35 आलं. ज्या संख्येने छेदाला गुणतो त्याच संख्येने अंशाला गुणा. 5 7 35, 3 7 21. हेच इथं करतो आपण, हेच इथं करतो. हे शॉर्टकट आहे, पण समजून घेण्यासाठी आपण इतका वेळ दिला याला. बघा, 5 7 35. इथं या 5 ला 7 ने गुणलंय, या 3 ला पण 7 ने गुणलंय. इथं पण 5 ला 7 ने गुणलं, 3 ला पण 7 ने गुणलं. 35 आणि वर 21. इथं परत इकडे या 7 ला कुणी गुणलं? 3 ने. किती येतं? 3 ने गुणल्यावर, सॉरी इथं नाही, हे तर झालं ना 3 7. 7 ला 5 ने गुणलं 35 झालं. या 7 ला 5 नेलं, 2 ला किती ने गुणलंय? बघा, आता इथं या, इथं 7 गुणिले 5, 7 गुणिले 5 केलं 35 आलं. मग वर पण 5 ने गुणावं लागेल. 5 दुनी 10. बरोबर. परत एकदा सांगू, हेच कसं इथे करतो. आपल्याला 5 चा 35 कसं केलं आपण? 5 ला 7 ने गुणलं. बरोबर, 5 ला 7 ने गुणलं. ज्या संख्येने छेदाला गुणला त्याच संख्येने अंशाला गुणा. 7 त्रिक 21, अधिकला अधिक. 7 गुणिले 5, इथं पण ज्या संख्येने छेदाला गुणला त्याच संख्येने अंशाला गुणा. 7 5 35, 5 दुनी 10, 10 अंश छेद 35. आता इथं छेद समान आहे. 35 21 अधिक 10. आलोय का आपण तिथेच? इथं ही स्टेप आली का? मग क्लासचा फायदाच असा आहे की या क्लासमध्ये आधी तुम्हाला समजून सांगितलं जातं की आपण हे का करतो, शॉर्टकट्स कसे तयार होतात हे आपण आधी समजून घेतो आणि मगच शॉर्टकटला जातो. यानंतर तुम्हाला कधीही बेरीज किंवा वजाबाकी करायची असेल अपूर्णांकाची, ज्याच्यामध्ये छेद समान नसतील, तर याच पद्धतीने बेरीज, याच पद्धतीने वजाबाकी करा. ठीक आहे, समजलं?